डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरभर अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले. मात्र या सर्वांमध्ये एक प्रसंग वेगळाच ठरला. तो म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शिवानंद पाटील यांनी सोलापूर आकाशवाणी येथील आपल्या निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत साकारलेला एक हृदयस्पर्शी क्षण. केवळ राजकीय सोपस्कार म्हणून नाही, तर मनाच्या खोल तळातून उमटलेल्या कृतज्ञतेने शिवानंद पाटील यांनी आपल्या कुटुंबाशी थेट जोडलेली एक जीवनदायी आठवण सांगितली. ते म्हणाले, विजापूर इलाख्यातील न्यायालयात माझ्या आजोबांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या काळ्या कुट्ट क्षणात जे महान वकील धावून आले आणि त्यांनी ती फाशीची शिक्षा रद्द करून माझ्या आजोबांना जीवनदान दिले, ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. माझ्या आजोबांचा जीव वाचला म्हणूनच आज मी आहे, माझी पिढी आहे. हे उपकार इतके मोठे आहेत की मी आणि माझी येणारी पुढची पिढी सुद्धा त्याची उतराई कधीच करू शकणार नाही, असे सांगतानाच शिवानंद पाटील यांचा कंठ भरून आला. कालावधीप्रमाणे यंदा यावर्षी देखील आम्ही आमच्या घरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून करत असताना यावर्षी आपण केलेला आहे. काय म्हणजे करण्यामागचा हेतू आणि उद्देश काय? हेतू म्हणजे ज्यांच्यामुळे आमचा आज आम्ही श्वास घेतोय, आमचं कुटुंब जगतोय, आमचं कुटुंब उन्नती झाली. काय प्रसंग काय ते? आणि आमच्या आजोबापासून, त्या प्रसंगापासून, आजोबांच्या फाशी दिल्यापासून जे आमचे परिवाराची उत्पत्ती झाली ते केवळ बाबासाहेबमुळे झाली. बाबासाहेब होते म्हणून आज मी इथं आहे. त्यांनी केस करली. हो, 1967 झाली. कुठल्या कोर्टामध्ये? विजापूरच्या कोर्टामध्ये केली होती. निर्दोष सुटल्याचे? निर्दोष होते. आजपर्यंत तुम्ही बाबासाहेबांची उतराई म्हणता? हो, 100% मरेपर्यंत मानणार आहे मी. एका व्यक्तीच्या आयुष्यापलीकडे जाऊन संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य घडवणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्याचे हे जिवंत उदाहरण उपस्थितांना खोलवर स्पर्श करून गेले. जात-पात, पक्ष, विचारधारा यांच्या सीमा ओलांडून बाबासाहेब हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर प्रत्येक पिचलेल्या, गांजलेल्या माणसाचे तारणहार होते. हेच शिवानंद पाटील यांच्या या प्रांजळ भावनांमधून अधोरेखित झाले.